चला तर बालमित्रांनो, कसे आहात? आज आपण पाणी किती खोल इयत्ता तिसरी विषय मराठी स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर प्रश्न आहे पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. म्हशीला काय चावता येत नव्हते? उत्तर आहे म्हशीला कडबा चावता येत नव्हता. प्रश्न आहे पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते? उत्तर पाणी कमी आहे असे बैलाचे म्हणणे होते. पुढील प्रश्न आहे झाडावरून कोण हाक मारत होते? उत्तर झाडावरून खारुताई हाक मारत होती. सुंदर अक्षरामध्ये तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे हा स्वाध्याय. खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली असेल? उत्तर खारुताई बुटकी आणि छोटी आहे. तिची मैत्रीण पण तिच्यासारखीच बुटकी आणि छोटी म्हणून तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली. नदी पार केल्यावर रेडकाने काय केले? उत्तर नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने जाते. पुढील आहे प्रश्न दुसरा. कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा. आता मी खरंच म्हातारी झाले असं कोण म्हणालं बरं? असं म्हैस म्हणाली, कारण तिला कडबा चावता येत नव्हता किंवा चावत नव्हता. पुढील प्रश्न आहे गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील असं कोण म्हणालं? असे बैल काका म्हणाले, कारण रेडकू उंच होते त्यामुळे त्याच्या गुडघ्याला पाणी लागत होते. पुढील प्रश्न आहे वाहून जाशील मागे फिर असं कोण म्हणालं बरं? वाहून जाशील असे खारुताई म्हणाली, कारण तिची मैत्रीण वाहून गेली होती म्हणून ती मागे फिर म्हणाली. मग तुला घाबरायचं काय कारण? असं कोण म्हणालं? म्हैस म्हणाली, तुला घाबरायचं काय कारण? खारुताईपेक्षा तू उंच आहेस. पुढील प्रश्न आहे मला सहज जाता येईल असं कोण म्हणालं? असे रेडकू म्हणाले, कारण त्याने पाण्यात पाय टाकून पाहिले, पाणी त्याच्या गुडघ्याला लागले म्हणून रेडकू म्हणाले मला सहज जाता येईल. प्रश्न तिसरा. जोड्या जुळवा. लाकडाची काय असते मग? मोळी. जोडी जुळवून दिलेली आहे. मेथीची जुडी. पुस्तकांचा गठ्ठा.